नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रशी आणि पातोड्या. रशी आपली मसाल्याची आमटी असते आणि पातोड्या आपण त्याच्यामध्ये टाकून खायच्या असतात. आता हे पातोड्यासाठी घेतलेले साहित्य मी आपल्याला दाखवते. हे बघा, 1 चमचा मोहरी घेतलीये, 1 चमचा जिरं घेतलंय, कोथिंबीर धुवून घेतली थोडीशी, मिरची घेतली थोडी, हळद घेतलीये, हिंग घेतलाय आणि धना जिराची पूड करून ठेवली मी, ती घेतली 1 चमचा छोटा. एवढं साहित्य घेतलंय आणि आपलं हे जे डाळीचं पीठ असतं, हे डाळीचं पीठ घेतलंय मी छोटं पातीलं. आता या पातेल्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचंय अगोदर. याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. आता गॅस मी जोरात केलाय. पीठ आपल्याला कमी जास्त कसं हवंय, पातोड्या कमी पाहिजे की जास्त पाहिजे त्याप्रमाणे आपण हे डाळीचं पीठ घ्यायचंय. मी छोटं अर्ध पातेलं घेतलंय. आता हे तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये ही मोहरी टाकून द्यायचं. हे बघा, आता मोहरी तडतडली की मग जिरं टाकणार आहे. हे बघा, मोहरी तडतडते. आता मी गॅस बारीक केलाय. त्याच्यानंतर आता हे जिरे टाकून घेणार आहे आपण. हे बघा, मोहरी पूर्ण तडतड धुईली मी. त्याच्यानंतर आता हे जिरे टाकणार आहे. त्यानंतर ही फोडणीला आपण जे घेतलेलं आहे, हे बघा, हे धना जिरा पूड, हळद आणि हा हिंग हा अगोदर टाकायचा आहे, म्हणजे तेलामध्ये थोडा वेळ तो होईल. आणि त्याच्यानंतर आपण ही मिरची टाकणार आहे. ही बघा, ही मिरची टाकून घेतली मी. त्यानंतर ही आपण कोथिंबीर जी धुवून घेतली ही टाकली फोडणीला मी. आता पातीला मी हा तांब्या भरून पाणी घेतलंय, एवढं अर्धा पातीलं पीठ आणि हे पाणी एवढं घेतलं. हे पाणी आता ओतून द्यायचं याच्यामध्ये. बघा, आपली फोडणी किती सुंदर बसली, छान. आता मी गॅस जोरात केलाय. आता हे पाणी उकळू द्यायचंय आपल्याला. सगळ्यात शेवटी आपण मीठ टाकून घेणार आहे. हे बघा, मीठ आपल्या अंदाजाने आपण पाणी किती घेतलंय त्याप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचंय. मी छोटा 1.5 चमचा मीठ घेतलंय. आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची. उकळी आली की मग आपण हे पीठ टाकून घेणार आहे याच्यामध्ये. बघा, आता पाण्याला छान उकळी फुटली. आता मी गॅस बारीक केलाय. आता उकळल्यानंतर हे बघा, थोडंसं थंड पाणी टाकायचं, अगदी काहीतरी किंचितसं, म्हणजे ती उकळी मोडते, म्हणजे याच्या गठुळ्या होत नाही. थोडक्यात म्हणजे आपल्याला याची खिशी घ्यायची. आता हे जे डाळीचं पीठ आहे अर्ध पातेलं, आता हे टाकून द्यायचं आपल्याला सर्व. हे बघा, हे आपण टाकून दिलंय. थोडंसं पीठ साईडला राहू दिलं मी, लागलं तर राहू द्यायचं आपल्याला. खिशी जरी पातळ झाली तर मग टाकता येतं आपल्याला. हे बघा, असं लाटणं घेऊन असं हे करायचं. हे बघा, अशी खिशी घ्यायची. तर आपल्याला जर वाटलं आपली खिशी थोडंसं पाणी जास्त झालंय तर आपण थोडं पीठ हे जवळ ठेवलेलं होतं, हे थोडंसं टाकून घ्यायचंय. झाली आपली खिशी, तयार झाली. आता हे असं काढून घ्यायचं. आता हे असं बारीक गॅस केलेलं आहे मी. असं थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं. हे साधारण 5 मिनिट राहू द्यायचं असं, मग पीठ शिजेपर्यंत. बघा, आता आपण हे पीठ शिजलंय आपलं डाळीचं पीठ. आता याच्यासाठी हे साहित्य आपण हे लाटणं पळपट घेतलंय मी. त्यात याच्यावर पोळपटवर थोडं तेल टाकून घेतलंय. हे बघा, हे तेल असं हाताने पूर्ण करून घ्यायचंय. पूर्ण असं पूर्ण फिरवायचं तेल, म्हणजे ते चिकटत नाही. तेल लावून घेतलं पळपटला.
आता पीठ याच्यावर टाकून घेणार आहे आपण. पिठावर झाकण ठेवून द्यायचंय. पीठ थंड नाही पडू द्यायचं. असं झाकण ठेवून द्यायचं बाजूला. आता छोटीशी प्लास्टिकची पिशवी असते आपल्या किराणात पिशवी, ही पिशवी मी हातामध्ये घातली कारण पीठ गरम येते. हे बघा असं करून घ्यायचं. थोडस पीठ आपलं हे बघ पिशवीतून गरम लागतं इथे. आपण हे लाटणं जे आहे ना, हे लाटण्याला थोडस तेल लावून घेऊ. हे बघा असं, म्हणजे ते चिकटत नाही. हे असं आपण हे बघा असं करून घ्यायचंय. त्याला आपल्या पोळीप्रमाणे थोडं हळूहळू लाटायचं ते. हे बघ असं. पातोड्या खूप सुंदर लागतात ह्या खायला, तुम्ही करून बघा. बघा आपली पोळी छान आता तयार झाली. बघा डाळीच्या पिठाचे पातोडे करण्यासाठी हे असं तयार करून घ्यायचंय. आता हे थंड व्हायला साईडला ठेवून देणार आहे आपण. हे बघा ठेवून द्यायचं, त्याला थंड होऊ द्यायचं, मग छान वड्या कापायच्या त्याच्या शेवटी. बघा आता आपले पातोडे तयार झाले. आता आपण रशी बनवतोय, मसाल्याची आमटी बनवायची. आता हे बघ त्याच्यासाठी 1 वाटी खोबरं मी असं बारीक काप करून घेतली. त्याची थोडासा मसाला घेतलाय, काळा मसाला. हिरव्या मिरच्या घेतल्या 2 मी. आता हिरव्या मिरच्या का घेतल्याय तर हे मसाला माझा फिका आहे म्हणून मी 2 हिरव्या मिरच्या त्यात टाकते. आमटी खूप सुंदर लागते अशी. आता एक कोथिंबीर थोडीशी धुवून घेतली मी, थोडीच होती माझ्याकडे, स्वच्छ धुवून घेतलीये. हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या एवढ्या. आता हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचंय सर्व साहित्य. सर्वप्रथम हे खोबरं हे टाकलंय मी, म्हणजे ते अगोदर बारीक करून घ्यायचं, नंतर हे सगळं साहित्य टाकायचं. बघा मग खोबरं छान बारीक झालंय. आता हिरवी मिरची टाकून देणार आहे मी, लसूण, ही कोथिंबीर आणि आपण हा मसाला घेतलाय. हा आता हे सगळं साहित्य आपण बारीक करून घेणार आहोत. थोडस पाणी टाकते मी त्यात. हे बघा छान बारीक झाले. आता बघा आता आपला मसाला बारीक झालाय. आता कढईमध्ये तेल टाकलंय मी 2 चमचे. ते तेलही तापलंय आता. तर त्याच्यामध्ये हा मसाला जो आपण बारीक केलाय मिक्सर मध्ये टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. तेवढा तेलामध्ये असा मसाला छान परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये असं थोडा वेळ परतू द्यायचा. त्यानंतर वरती पाणी ओतायचंय आपल्याला. बघा आता मसाला छान परतलाय. आता मी पाणी ओतून घेणार आहे त्याच्यामध्ये. पाणी ओतायचं. पाणी आता किती ओतायचं तर आपल्या अंदाजाप्रमाणे, आपल्याला आमटी किती पाहिजे किंवा घट्ट पातळ किती पाहिजे तसे त्या प्रमाणे मध्ये आपण पाणी टाकायचंय त्याच्यामध्ये. आता याला उकळी येऊ द्यायची आपल्याला. त्यात लगेच मीठ टाकून घेणार आहे आपण. मीठ छोटा चमचा टाकला मी. मीठही आपल्या अंदाजाप्रमाणे, आपल्याला आमटी कमी जास्त कशी पाहिजे त्याप्रमाणे आपण मीठ टाकून घ्यायचंय. आता आमटीला उकळी येऊ द्यायची आपल्याला. 1-5 मिनिटात उकळी येईल त्याला, मग गॅस बंद करून टाकायचा आपल्याला. बघा तर आपली आमटी, ही पातोड्या तयार आहे. पोळी त्यासोबत 1 लिंबाची फोड आहे. बघा तुम्ही करून बघा अशा पातोड्या. रशी खूप सुंदर लागते असं. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला. बाय.